नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील खोलासे आणि मी तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मॅथ्स अकॅडमी. मित्रांनो, आज ज्या टॉपिकवर आपल्याला डिस्कस करायचं आहे त्या टॉपिकचं नाव आहे प्रॅक्टिस सेट 2.5 मधील उर्वरित एक्झाम्पल. सो विदाउट वेस्टिंग द टाइम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. चला तर मित्रांनो, बिफोर स्टार्टिंग ऑफ द एक्झाम्पल, आज जो टॉपिक आपल्याला बघायचा आहे तो टॉपिक आहे रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट. म्हणजे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आतापर्यंत आपण सॉल्व्ह करत आलोय त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स निघणार आहेत त्या रूट्सचं रिलेशन काय असणार आहे रिगार्डिंग टू द कोइफिशियंट. ओके, बघा मित्रांनो, सपोज माझं क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आणि मी थोड्या वेळासाठी कन्सिडर करतो सपोज रूट्स आर अल्फा अँड बीटा. ओके, जस्ट मला एक रिलेशन फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो. त्यासाठी मी कन्सिडर केलं माझं स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आणि सपोज मी कन्सिडर केलं जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं तर मला जे रूट्स भेटणार आहेत ते रूट्स असणार आहेत अल्फा अँड बीटा. ओके, आणि आपण सर्वांना ठाऊक आहे मित्रांनो, आपल्याला रूट्स काय भेटतं, आपल्याला रूट्स भेटतात -b प्लस और मायनस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a. ओके, बघूया मग ह्या रूटचं काय रिलेशन असतं ते. थोड्या वेळासाठी मी कन्सिडर करतो अल्फा प्लस बीटा, म्हणजेच मी लिहू शकतो -b, एकदा लिहितो प्लस मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a मध्ये प्लस होतं म्हणून प्लस -b, आता एकदा प्लस घेतलं आता मायनस घेतो, मायनस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a. ओके, लेट्स फाइंड द रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा, दॅट इज मीन्स अल्फा प्लस बीटा. नो, -b प्लस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac प्लस मायनस -b मायनस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac डिवाइड बाय 2a. ओके, बघा मित्रांनो, सिंपल ह्या दोघांची मला ऍडिशन करायची होती आणि ऍडिशन करताना मोस्ट इम्पॉर्टंट असतो डिनॉमिनेटर. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणून न्यूमरेटरची ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन. इथं मला न्यूमरेटरची ऍडिशन करायची होती, मी ऍडिशन करून घेतली. ओके, बघा नेक्स्ट, बघा मित्रांनो, ही टर्म अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac, एक प्लस मध्ये एक मायनस मध्ये म्हणून गेट कॅन्सल. काय उरतं मग आपल्याकडं -b डिवाइड बाय ट्वाइस आहे. ओके, आणि आपण सर्वांना ठाऊक आहे -b इट इज -2b डिवाइड बाय 2a. आणि नीट बघितलं तर हा 2 गेट कॅन्सल. म्हणजेच मित्रांनो अल्फा प्लस बीटा हे रिलेशन भेटतं मला -b अपॉन a. ओके, बघा मित्रांनो, मला दोन रिलेशन फाइंड आउट करायचे बिटवीन द रूट्स अल्फा अँड बीटा. त्यापैकी एक मी फाइंड आउट केलं अल्फा प्लस बीटा. आता नेक्स्ट मला फाइंड आउट करायचं आहे अल्फा इंटू बीटा. ओके, चला तर मित्रांनो, माझं नेक्स्ट रिलेशन असणार आहे अल्फा इंटू बीटा. ओके, आणि परत एकदा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा, -b, एकदा प्लस मध्ये लिहितो अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a इंटू बीटा, हीच व्हॅल्यू एकदा मायनस मध्ये लिहितो -b मायनस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a. ओके, आणि सरळ सरळ मला ह्या दोन टर्मचं करायचं आहे मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो मित्रांनो, मल्टिप्लिकेशन नेहमी सरळ सरळ करायचं, न्यूमरेटर टू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर. म्हणजेच मला भेटेल -b प्लस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac इंटू नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये -b मायनस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac डिवाइड बाय 2a इंटू 2a 4a². ओके, बघा मित्रांनो, आता याचं डिरेक्टली मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही आपल्याला. इथं आपण एक फॉर्म्युला यूज करू शकतो आणि तो फॉर्म्युला असतो मित्रांनो a मायनस b a प्लस b. आणि a मायनस b a प्लस b असेल तर याचा आन्सर आपण डायरेक्टली लिहू शकतो a² मायनस b². ओके, बघा बरं, a प्लस b a मायनस b म्हणजे डायरेक्टली याचा आन्सर येईल a² मायनस b². बघा नेक्स्ट a² मायनस
बी स्क्वेअर डिवाइड बाय 4a². ओके, आणि नीट बघितलं तर हा स्क्वेअर हा अंडर रूट गेट कॅन्सल. बघूया नेक्स्ट काय उरतं, मायनस बी स्क्वेअर. ओके, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, मायनसचा स्क्वेअर ऑलवेज प्लस येत असतो. आतमध्ये उरतं मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 4a². ओके, बघूया नेक्स्ट इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस, सिंपल आता मी मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करतोय म्हणजे मला भेटेल मायनस बी स्क्वेअर मायनस मायनस प्लस 4ac डिवाइड बाय 4a². ओके, आणि जर नीट बघितलं तर हा मायनस बी स्क्वेअर हा प्लस बी स्क्वेअर गेट कॅन्सल, म्हणजे आपल्याकडे उरेल 4ac डिवाइड बाय 4a². ओके, नीट बघा मित्रांनो, हा 4 गेट कॅन्सल. सिमिलरली हा a आणि यातला एक a गेट कॅन्सल, म्हणजेच आपला आन्सर येईल c/a. ओके, म्हणजेच इन शॉर्ट अल्फा इंटू बीटा हे रिलेशन भेटलं मित्रांनो c/a. ओके, व्हेरी इझी. हे होतं मित्रांनो रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला तर मित्रांनो ह्या टॉपिकला आपण क्विकली रिवाइज करूया. इथं मी लिहितो समरी. ओके, बघा मित्रांनो, आपण रूट्स कन्सिडर केलं होतं अल्फा आणि बीटा, आणि त्याचं रिलेशन आपण फाइंड आउट केलं होतं, एक अल्फा प्लस बीटा आणि दुसरं अल्फा इंटू बीटा. ओके, आणि अल्फा प्लस बीटाचं आपलं आन्सर आलं होतं मायनस b/a. सिमिलरली अल्फा इंटू बीटाचं आन्सर आलं होतं c/a. ओके, आणि ह्या दोन टर्म आपल्याला नेक्स्ट काही एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. ओके, टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट डीपली लेट्स ट्राय वन एक्झाम्पल. चला मित्रांनो, आजची आपली नेक्स्ट कन्सेप्ट आहे हाऊ टू ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम गिवन रूट्स. म्हणजेच आता आपल्याला रूट्स गिवन असतील आणि त्यावरनं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचंय. बघूया मग कसं तयार करायचं ते. मित्रांनो, थोड्या वेळासाठी मी कन्सिडर करतो, सपोज रूट्स आर अल्फा अँड बीटा. ओके, जस्ट मी अज्युम केलं थोड्या वेळासाठी, जे माझे रूट्स असणार आहेत ते रूट्स असणार आहेत अल्फा आणि बीटा. ओके, म्हणजेच मित्रांनो माझं जे काही आन्सर येणार आहे ते असणार आहे, एक एक्स इज इक्वल टू अल्फा आणि दुसरं असणार आहे एक्स इज इक्वल टू बीटा. आणि ह्या दोन गिवन रूट्सवरनंच आता मला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचंय. बघूया कसं ते. बघा मित्रांनो, हा अल्फा इकडं प्लस आहे, जर मी याला इकडे घेऊन आलो तर तो होईल मायनस इज इक्वल टू 0. ओके, सिमिलरली हा बीटा मित्रांनो प्लस आहे, त्याला जर मी इकडे घेऊन आलो तर तो होईल मायनस बीटा, इकडे काहीच नाही म्हणजे इज इक्वल टू 0. आणि आता मी ह्या दोन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. चला मित्रांनो, आता ह्या दोन रूट्सचं मला मल्टिप्लिकेशन करायचंय, म्हणजेच माझ्याकडे राहील एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. चला तर मग मल्टिप्लिकेशन करूया. अगोदर मी मल्टिप्लाय करतो एक्सने, सेकंड कंप्लीट ब्रॅकेटला, मायनस मग मी मल्टिप्लाय करतो अल्फाने सेकंड कंप्लीट ब्रॅकेटला इज इक्वल टू 0. चला मित्रांनो, एक्सने मल्टिप्लाय करा, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू बीटा एक्स बीटा मायनस ॲज इट इज. मायनसने मल्टिप्लाय आपण नंतर करूया, त्यासाठी मी एक एक्स्ट्रा ब्रॅकेट टाकलाय. अल्फा इंटू एक्स एक्स इंटू अल्फा मायनस ए अल्फा इंटू बीटा अल्फा बीटा इज इक्वल टू 0. बघा नेक्स्ट, एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू बीटा मायनस एक्स इंटू अल्फा, आता मायनस मायनस प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. जर नीट बघितलं मित्रांनो तर ह्या दोघांना मी काय कॉमन घेऊ शकतो, या दोघांना मी कॉमन घेऊ शकतो मायनस एक्स. आणि जर मी मायनस एक्स कॉमन घेतलं तर आतमध्ये उरेल बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. याला मी असं लिहू शकतो, एक्स स्क्वेअर मायनस बीटा प्लस अल्फा, याला मी चेंज करून लिहितो अल्फा प्लस बीटा इंटू एक्स ॲज इट इज प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. अँड दिस इज माय रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजेच या इक्वेशनवरनं एक गोष्ट मित्रांनो तुमच्या लक्षात आली असेल, रूट्स
ज्यावेळेस आपल्याला रूट्स गिवन असतात, जसे मला एक गिवन होते अल्फा अँड बीटा, आणि यावरनं ज्यावेळेस मला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑलवेज ह्या फॉर्मॅटमध्ये असेल, एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस अल्फा आणि बीटा. अल्फा आणि बीटाचे तर आपण काय केलं होतं, ॲडिशन. म्हणजेच मी लिहू शकतो सम ऑफ रूट्स, ओके, इंटू एक्स ॲज इट इज प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजेच प्रोडक्ट ऑफ रूट्स. इज इक्वल टू 0. दिस इज द स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्यावेळेस आपल्याला रूट्स गिवन असतील आणि विचारलं जाईल क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायला, त्यावेळेस ते क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑलवेज ह्या फॉर्मॅटमध्ये असेल, एक्स स्क्वेअर मायनस समेशन ऑफ गिवन रूट इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट्स इज इक्वल टू 0. चला तर मित्रांनो, ही कन्सेप्ट आणखी चांगल्या प्रकारे समजावून घेण्यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. चला तर मित्रांनो, आजचं आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे practice set 2.5 in which question number 4 form the quadratic equation from the roots given below. आणि माझं फर्स्ट एक्झाम्पल आहे 0 and 4. म्हणजेच इन शॉर्ट आता मला रूट्स गिवन आहे आणि त्यावरनं मला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे. चला तर मग हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. बघा मित्रांनो, मला गिवन रूट्स आहेत 0 and 4. लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, म्हणजेच मी लिहू शकतो मित्रांनो अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4. वेगळं काहीच नाही मित्रांनो, मी एकच केलं, जे माझं फर्स्ट रूट होतं त्याला मी कन्सिडर केलं अल्फा आणि जे माझं सेकंड रूट होतं त्याला मी म्हटलं बीटा. ओके, आणि यावरनं मला दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. फर्स्ट व्हॅल्यू असणार आहे माझी अल्फा प्लस बीटा म्हणजेच 0 प्लस 4 इज इक्वल टू आन्सर येईल 4. आणि नेक्स्ट व्हॅल्यू जी मला फाइंड आउट करायची आहे ती असणार आहे अल्फा इंटू बीटा म्हणजेच 0 इंटू 4. आणि आपणच ठाऊक आहे कुठल्याही संख्येला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर नेहमी येतं 0. बघा मित्रांनो, देन द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x square minus alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. हे इक्वेशन आत्ताच आपण प्रूव्ह केलं मित्रांनो. ठेवा तर मग व्हॅल्यू x square मायनस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा आलं होतं 4x प्लस अल्फा इंटू बीटा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा इंटू बीटा 0 इज इक्वल टू 0. म्हणजेच इन शॉर्ट मला भेटलं x square minus 4x is equal to 0. ओके, व्हेरी इझी. लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. चला मित्रांनो, माझं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3 and -10. ओके, कन्सिडर करूया. लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, म्हणजेच मी कन्सिडर करतो जे माझा फर्स्ट रूट आहे त्याला मी म्हणतो अल्फा अँड जे माझं सेकंड रूट आहे त्याला मी म्हणतो बीटा. म्हणजेच अल्फा इज इक्वल टू 3 अँड बीटा इज इक्वल टू -10. यावरनं दोन इम्पॉर्टंट व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायच्या. पैकी पहिली व्हॅल्यू आहे अल्फा प्लस बीटा म्हणजेच 3 प्लस -10 प्लस मायनस मायनस 3 -10 -7. आणि सेकंड व्हॅल्यू अल्फा इंटू बीटा म्हणजेच 3 इंटू -10 अँड 3 इंटू -10 इज इक्वल टू -13. ओके, देन द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. ठेवा व्हॅल्यू एक्स स्क्वेअर मायनस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा इज -7 x as it is plus
What is the value of alpha into beta? Alpha into beta is minus 30 is equal to 0. Let's solve this. X square minus minus plus 7x plus minus minus 30 is equal to 0. And this is the solution of this problem. Okay, let's try one more example. चला मित्रांनो, माझं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1/2 अँड -1/2 आणि आपलं टार्गेट तेच रूट्स वरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचे. लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, म्हणजेच मी लिहू शकतो अल्फा इज इक्वल टू 1/2 अँड बीटा इज इक्वल टू -1/2. ओके, आणि यावरून आपल्याला दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायचे असतात. पैकी फर्स्ट व्हॅल्यू असते अल्फा प्लस बीटा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा? 1/2 प्लस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बीटा? -1/2. नेट बघितलं, प्लस 1/2 -1/2 गेट कॅन्सल, आन्सर इज 0. नेक्स्ट alpha into beta. What is the value of alpha? 1/2, beta -1/2. करा multiplication. 1 into -1 -1, 2 into 2 4. Okay, आणि यावरनं required quadratic equation. Then the required quadratic equation is x square minus alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. ठेवा व्हॅल्यू मग. x square minus what is the value of alpha plus beta? Alpha plus beta आलं होतं 0x plus what is the value of alpha into beta? Alpha into beta आलं होतं -1/4 is equal to 0. म्हणजेच फायनल आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल एक्स स्क्वेअर प्लस मायनस मायनस 1/4 इज इक्वल टू 0. ओके, लेट्स ट्राय वन लास्ट एक्झाम्पल. चला मित्रांनो, माझं लास्ट एक्झाम्पल आहे 2 - √5 अँड 2 + √5. म्हणजेच इन शॉर्ट रूट्स गिवन आहे आणि टार्गेट तेच आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचे. बघा मग, लेट अल्फा अँड बीटा are the roots of quadratic equation. ओके, म्हणजेच इन शॉर्ट एका व्हॅल्यूला मी म्हणतो अल्फा 2 - √5 आणि दुसऱ्याला मी म्हणतो बीटा 2 + √5. ओके, आणि ॲज युजल यावरनं कोणत्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार? फर्स्ट व्हॅल्यू alpha plus beta. What is the value of alpha? 2 - √5 plus beta 2 + √5. नीट बघा मित्रांनो, -√5 plus √5 गेट कॅन्सल, 2 + 2 4. ओके, आणि नेक्स्ट व्हॅल्यू असणार आहे माझी अल्फा इंटू बीटा 2 - √5 2 + √5. ओके, आणि इथं मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा ॲज युजल आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहोत? a - b अँड a + b. आणि a - b a + b याचा आन्सर आपणास ठाऊकच आहे, a² - b². ओके, म्हणजेच याला मी लिहू शकतो मित्रांनो a² - b². नीट बघितलं, स्क्वेअर अंडर रूट गेट कॅन्सल, 2 square 4 4 - 5 अँड 4 - 5 आन्सर इज -1. ओके, आणि यावरून आपलं रिक्वायर्ड इक्वेशन तयार होईल. देन द रिक्वायर्ड quadratic equation is x² minus alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. ठेवा मग व्हॅल्यू x² minus what is the value of alpha plus beta? Alpha plus beta आलं होतं मित्रांनो 4 x as it is plus alpha into beta. What is the value of alpha into beta? It is -1 is equal to 0.
म्हणजेच फायनल इक्वेशन आपलं तयार होईल एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस मायनस मायनस इज इक्वल टू 0. व्हेरी इझी. आय होप मित्रांनो हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. चला तर मित्रांनो आजचं आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन डबल देअर प्रोडक्ट अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच इन शॉर्ट मला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक अननोन टर्म आहे के आणि त्या के ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. पण ती व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी एक कंडिशन गिवन आहे आणि ती कंडिशन आहे मित्रांनो सम ऑफ द रूट्स इज डबल देअर प्रोडक्ट. ओके, चला तर मग हा प्रॉब्लेम आता आपण सॉल्व्ह करूया. बघा मित्रांनो, लेट अल्फा अँड बीटा आर द roots of given quadratic equation. ओके, आणि गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन मित्रांनो एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 ला मी ब्रॅकेट टाकतो म्हणजे एकच टर्म आपल्याला कन्सिडर करता येईल. चला तर मित्रांनो यावरनं अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनला मी कम्पेअर करतो स्टँडर्ड फॉर्मॅट सोबत. म्हणून मी लिहितो कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आणि जर कम्पेअर केलं तर मला भेटेल a ची व्हॅल्यू 1. इथं बघा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काहीच नाही आणि काहीच नाही म्हणजे बाय डिफॉल्ट 1 असतो. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी? बी ची व्हॅल्यू भेटेल मला मायनस 4k अँड सी ची व्हॅल्यू भेटेल मला k प्लस 3. ओके, आणि यावरनं हे दोन रूट्स आपण कसे फाइंड आउट करणार आहोत त्यांच्या रिलेशनवरनं. ते रिलेशन असतं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी? मायनस ॲज इट इज minus 4k divided by a. What is the value of a? It is 1. Minus minus plus 4k 1 लिहिला काय न लिहिला काय तो बाय डिफॉल्ट असतोच. नेक्स्ट रिलेशन अल्फा इंटू बीटा आणि त्याचा फॉर्म्युला असतो c अपॉन ए. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c? इट इज k प्लस 3 अँड a ची व्हॅल्यू 1 म्हणजेच प्रोडक्ट आला माझा k प्लस 3. ओके, आता मोस्ट इम्पॉर्टंट गिवन कंडिशन. बघा मित्रांनो क्वेश्चन मध्ये मेन्शन आहे सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन डबल देअर प्रोडक्ट आणि ह्याच कंडिशन वरनं मी लिहू शकतो अकॉर्डिंग टू द कंडिशन सम ऑफ द रूट्स म्हणजेच अल्फा प्लस बीटा डबल द प्रोडक्ट. डबल म्हणजे 2 आणि प्रोडक्ट म्हणजेच अल्फा इंटू बीटा. ओके, जी कंडिशन मला गिवन होती त्या कंडिशन वरनं मी एक तयार केलं. कंडिशन होती सम ऑफ द रूट्स डबल देअर प्रोडक्ट. डबल मीन्स 2 अँड प्रोडक्ट मीन्स अल्फा इंटू बीटा. चला तर मग ह्या गिवन इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया आणि के ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. अल्फा प्लस बीटाचं आन्सर आलं होतं 4k इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटाचं आन्सर आलं होतं k प्लस 3. ओके, बघा नेक्स्ट 4k इज इक्वल टू 2 ने मी आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर मला भेटेल 2 इंटू k 2k प्लस 2 इंटू 3 6. ओके, आणि आपलं टार्गेट काय? आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यासाठी मी k च्या टर्म एका बाजूला ठेवतो, उरलेलं सगळं दुसऱ्या बाजूला. 4k हा 2k मित्रांनो प्लस होता, इकडे आल्यानंतर मायनस इज इक्वल टू 6. 4k मधनं 2k गेला तर 2k इज इक्वल टू 6 आणि यावरनं k ची व्हॅल्यू कशी काढणार? हा 2 मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे आल्यानंतर डिव्हिजन मध्ये, म्हणजेच मला भेटेल k इज इक्वल टू 3 आणि हेच मला फाइंड आउट करायचं होतं. आय होप मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल. चला मित्रांनो आजचं माझं नेक्स्ट एक्झाम्पल आहे अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0 आणि त्यावरनं मला फाइंड आउट करायचं आहे नंबर 1 अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अँड नंबर 2 अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब.
आता अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब बीटा क्यूब ह्या ज्या स्टँडर्ड आयडेंटिटीज आहेत यासाठी लागणारे फॉर्म्युले मी ऑलरेडी लिहून ठेवलेत. म्हणजे बघा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याचा आन्सर येतं अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -2 अल्फा इंटू बीटा. अँड सेकंडली अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा क्यूब -3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. जर या आयडेंटिटीज तुम्ही नीट बघितल्या असतील तर एक गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल, हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला 2 व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. पैकी एक असणार आहे अल्फा प्लस बीटा आणि दुसरी असणार आहे ॲज युजुअल अल्फा इंटू बीटा. चला तर मग गिव्हन इक्वेशन आपण सॉल्व्ह करूयात. बघा मित्रांनो, मला गिव्हन होतं गिव्हन y स्क्वेअर -2y -7 इज इक्वल टू 0. याला मी कंपेअर करतो स्टँडर्ड फॉर्मॅट सोबत. कंपेअरिंग विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. करा कंपेअर. यावरनं मला व्हॅल्यू भेटेल a इज इक्वल टू 1. y स्क्वेअरचा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे बाय डिफॉल्ट 1 असतो. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b भेटेल मला -2 अँड ॲज युजुअल c भेटेल मला -c. दिस इज द व्हॅल्यू ऑफ a, b अँड c. आणि यावरनं मला आयडेंटिटीज फाइंड आउट करायच्यात अल्फा प्लस बीटा आणि त्याचा फॉर्म्युला असतो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b अपॉन a. मायनस ॲज इट इज व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b? b ची व्हॅल्यू होती -2 डिवाइड बाय a. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? इट इज 1. नीट बघा, मायनस मायनस प्लस बाय डिफॉल्ट 1 असतोच, त्यामुळे तो लिहिला काय किंवा न लिहिला काय काही फरक पडत नाही. नेक्स्ट अल्फा इंटू बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढण्याचा फॉर्म्युला असतो c अपॉन a. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c? -7 डिवाइड बाय 1 म्हणजेच आपला आन्सर येईल -7. ओके. चला मित्रांनो, आता आपलं फर्स्ट टार्गेट होतं माझं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आणि आताच आपण बघितलं व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर? इट इज अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -2 अल्फा इंटू बीटा. ओके, ठेवा व्हॅल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा? अल्फा प्लस बीटा आलं होतं 2 म्हणून 2 स्क्वेअर -2 ॲज इट इज. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा इंटू बीटा? अल्फा इंटू बीटा आलं होतं -7. आणि जर याला आपण सॉल्व्ह केलं 2 स्क्वेअर 4 मायनस मायनस प्लस 2 इंटू 7 इट इज 14. आणि ॲडिशन जर केली तर 4 + 14 आन्सर येतं 18. ओके. बघा, आपलं नेक्स्ट टार्गेट होतं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि त्याचा फॉर्म्युला होता अल्फा प्लस बीटा क्यूब -3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ओके, ठेवा मग व्हॅल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा? अल्फा प्लस बीटा आलं होतं 2 म्हणून 2 क्यूब -3 ॲज इट इज. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा इंटू बीटा? अल्फा इंटू बीटा -7 इंटू अगेन अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा इज 2. ओके, चला मग हे आपण सॉल्व्ह करूया. म्हणजे मला भेटेल मित्रांनो 2 क्यूब 8 मायनस, आता मायनस मायनस प्लस 3 इंटू 7 21 इंटू 2 42 अँड 42 प्लस 8 इट इज 50. ओके, आणि हेच मला फाइंड आउट करायचं होतं. आय होप मित्रांनो हे एक्झाम्पलही तुम्हाला समजलं असेल. चला मित्रांनो, आजचं आपलं शेवटचं एक्झाम्पल आहे फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. म्हणजेच इन शॉर्ट मला काही ॲक्टिव्हिटीज दिल्यात ज्या आता आपल्याला कम्प्लीट करायच्या. बघा मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पल आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं मला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 ह्या फॉर्मॅटमधलं. आणि त्यावरनं मी b स्क्वेअर मायनस 4ac काढलं. आता b स्क्वेअर मायनस 4ac काय असतं? b स्क्वेअर मायनस 4ac इट इज अन डिस्क्रिमिनंट. आणि डिस्क्रिमिनंटवरूनच आपण ठरवतो नेचर ऑफ द रूट्स. बघा, b स्क्वेअर मायनस 4ac एक आन्सर आलं 5 आणि दुसरं आन्सर आलं -5. आणि मला क्वेश्चन विचारलाय नेचर ऑफ रूट्स काय येणार आहे. म्हणजे जर डिस्क्रिमिनंटचा आन्सर +5 असेल तर नेचर ऑफ रूट काय असणार आहे, आणि डिस्क्रिमिनंटचा आन्सर जर -5 असेल तर माझं नेचर ऑफ रूट्स काय असणार आहे. बघा मित्रांनो, मी क्विकली रिवाइज करतो.
जर आपली डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजेच इन शॉर्ट म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल तर त्या कंडिशनला माझे नेचर ऑफ रूट्स असतात रियल अँड अनइक्वल. ओके, जर बी स्क्वेअर मायनस 4ac याचा आन्सर एक्झॅक्टली 0 येत असेल तर त्या कंडिशनला नेचर ऑफ रूट्स असतात रियल अँड इक्वल. अँड लास्ट कंडिशन, जर माझी डिस्क्रिमिनंट म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू जर लेस देन 0 येत असेल तर त्या कंडिशनला नो रियल रूट्स. ओके, बघूया मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय. फर्स्ट दिलंय मला 5 आणि ऑब्विसली 5 ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे आणि 0 पेक्षा जर ग्रेटर असेल तर माझा आन्सर येईल रियल अँड अनइक्वल रूट. ओके, आणि सेकंडली दिले मला -5 अँड ऑब्विसली -5 इज लेस दॅन 0 म्हणजेच त्या कंडिशनला माझा आन्सर येईल नो रियल रूट्स. ओके, व्हेरी इझी. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर असेल तर त्या कंडिशनला नेचर ऑफ रूट्स असतात रियल अँड अनइक्वल. जर एक्झॅक्टली 0 असेल तर रियल अँड इक्वल आणि लेस दॅन 0 असेल तर त्या कंडिशनला असतं नो रियल रूट्स. ओके, फर्स्ट क्वेश्चन सॉल्व. लेट्स ट्राय नेक्स्ट क्वेश्चन. बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन मला दिलाय सम ऑफ द रूट्स इज -7, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन जे मला फाइंड आउट करायचंय आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 5. आत्ताच बघितलं आपण मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्मॅट असतो एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स into x plus product of roots is equal to 0. आणि ह्याच फॉर्मॅटचा वापर करून आता मला इथं फिल इन द ब्लँक्स करायचंय. बघा मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचंय. फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर येणार ॲज इट इज. नेक्स्ट मायनस नंतर फॉर्मॅटमध्ये काय सांगितलंय सम ऑफ द रूट्स आणि सम किती दिली मला -7 एक्स ॲज इट इज प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट आणि प्रोडक्ट ऑफ द रूट किती मित्रांनो 5 इज इक्वल टू 0. याला जर फर्दर सॉल्व केलं तर आपल्याला भेटेल एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. चला, सेकंड क्वेश्चनही सॉल्व झाला. अँड लास्ट क्वेश्चन, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन देन एक इक्वेशन दिलं मला आणि विचारलं अल्फा प्लस बीटा काय आणि अल्फा इंटू बीटा काय. बघा मित्रांनो, हा क्वेश्चन मी क्विकली सॉल्व करून दाखवतो. गिवन एक्झाम्पल होतं 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. याला कम्पेअर करतो स्टँडर्ड फॉर्मॅट सोबत म्हणजेच ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आणि कम्पेअर जर केलं त्यावरनं मला भेटेल a इज इक्वल टू 2, b is equal to -4 and c is equal to -3. ओके, फर्स्ट मला काढायचंय अल्फा प्लस बीटा आणि अल्फा प्लस बीटा काढण्याचा फॉर्म्युला असतो -b अपॉन a. ठेवा व्हॅल्यू मायनस ॲज इट इज. b ची व्हॅल्यू -4 अपॉन a ची व्हॅल्यू 2 मायनस मायनस प्लस 4 अपॉन 2 आणि 4 अपॉन 2 आन्सर येतं 2 म्हणजेच अल्फा प्लस बीटा मला भेटलं 2. ओके, आणि लास्ट वन आहे अल्फा इंटू बीटा. बघा मित्रांनो, अल्फा इंटू बीटा काढण्याचा फॉर्म्युला असतो c अपॉन a. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c? इट इज -3 अँड a. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? इट इज 2. म्हणजेच इन शॉर्ट अल्फा इंटू बीटा मला भेटतं -3 अपॉन 2. व्हेरी इझी. म्हणजे आपला थर्ड क्वेश्चनही सॉल्व. ओके, आय होप मित्रांनो आजचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले. ओके फ्रेंड्स, दॅट्स ऑल फ्रॉम टुडेज लेक्चर. आय होप तुम्हाला आजचे सगळे एक्झाम्पल समजले असतील आणि जर आजचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक यू. हॅव अ नाईस डे.